शेतकरी मंडळी नमस्कार. आपण बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुक्यामध्ये शिदोड गावात आलेलो आहे आणि 265 व्हरायटीचा इथं ऊस आहे आणि गौतम सरांनी इथं केरनची टेक्नॉलॉजी सरांना दिलेली आहे. तर आज आपण इथं बदल जाणून घेणार आहे की नेमका बदल काय पडलेला आहे ऊसामध्ये ते जाणून घेऊया. चला सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा की आम्हाला. मी अनिल रमेश चांदणे, राहणार काळा हनुमान ठाणा बीड. सध्याला आमची जी शेती आहे शिदोड परिसरामध्ये बीड तालुक्यामध्ये, जिल्हा बीड, तालुका बीड. तुम्हाला गौतम सरांनी जी केरनची टेक्नॉलॉजी दिल्या सरांनी तर तुम्ही तर वापरलेले तर किती आळवणून किती फवारणी केलेत? दोन आळवणे आणि 2 फवारणी झाले. ठीक आहे. मग हा 265 व्हरायटीचा ऊस आहे. हो. केरन टेक्नॉलॉजी जी तुम्ही वापरली तर त्याचा फायदा तुम्हाला काय झालाय? फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. पानाची रुंदी वगैरे? पाण्याची रुंदी आहे आणि बाजूचा ऊस जर बघितला आपण तर तो पूर्णपणे पिवळा पडलेला आहे. हा म्हणजे साईडला ऊस आहेत ते सगळे पिवळे पडलेले पिवळा आहेत. पडलेला हा आहे. आणि हा आता आणखी तो पावसाळा पाहिजे तर चालूही झालेला नाही, पण एकच पाऊस पडला आता. एकच पाऊस पडला हा, आहे. बघा- परिस्थिती आपण या ठिकाणी बघू शकतो. हे बघा मंडळी, आता हा पहिला पाऊस झालेला आहे आणि हा सगळा चिखल झालेला आहे. पण त्याच्या अगोदर पूर्ण उन्हाळा हा ऊस उन्हाळ्यात एकदम होता, कडक उन्हात. तरी उन्हाचा काय प्रादुर्भावाला जाणवला का? एवढा काही जाणवलं नाही. म्हणजे जी केरन टेक्नॉलॉजी आहे ती जमिनीवर काम करते ते दिसून आलंय का? सक्सेस आहे. सक्सेस आहे. मला ऊसाची जाडी दाखवा. आता सुरुवातच आहे. हे आहे पहा ही जाडी. हा 1 2 3 4 5 कांड्यावरती आता वेरे सध्या. पण आले. 3-3.5 महिन्याचा ऊस आहे हा, 3.5 महिन्याचा ऊस आणि ही जाडी पण आलेली आहे. जाडी पण आली. चांगली आलेली आहे. हा, हा. सर मला पानाची रुंदी दाखवा. किती बोट बसतायत? 4 बोट बसतात. बघू. अरे बाप. हा आत्ता 4 बोट बसतायत आणि आता आपण हे शूटिंग कडेलाच घेतोय ना, हो. कारण सगळा चिखल झालेला आहे. आणि हा संपूर्ण जर ऊस पाहिला, हे बघा आत सगळा हिरवागार आहे. किती क्षेत्र आहे टोटल? 2 हे 2 एकराची पट्टी आहे. आतमध्ये तर फारच उंची ऊस झालेला आहे. 8 फुटापर्यंत गेलेला आहे. आणि आता आपण इथं कडलाच ऊसाचं शूटिंग घेतोय. तर तुमच्या या बीड जिल्ह्यामध्ये पाणी आता कमी होतं, हो. त्याचा तुम्हाला काय प्रादुर्भाव जाणवून आलेला नाही? नाही, याच्यासाठी तरी काही जाणवलं जाणवलेला नाही. बाहेर जाणवला. ठीक आहे काका, तुम्ही टेक्नॉलॉजी दिली सरांना. तुमचं नाव काय? माझं नाव भगवान सकाडे, राहणार चुरमापुरी, हा जिल्हा तालुका अंबड, जिल्हा जालना. अच्छा. तुम्ही बियाणं पण दिलेलं आहे आणि बियाणं हा गौतम सरांच्याकडे घेऊन टेक्नॉलॉजी पण दिलेली आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.